Good evening everyone. Today we are now discuss the most important topic is a rectifier. Okay, half wave rectifier. आज आपण एकदम महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. हा तुम्हाला एग्जामला 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यासाठी एकदम व्यवस्थित लक्ष द्या. एकदम सिंपल आणि एकदम सोपा टॉपिक आहे. ठीक आहे, आज आपण पाहणार आहोत हाफ वेव रेक्टिफायर. सुरुवातीला आपल्याला रेक्टिफायर म्हणजे काय ते लक्षात पाहिजे. ठीक आहे, रेक्टिफायरचं काम काय असतं? हा रेक्टिफायर कन्वर्ट करतो AC टू DC मध्ये. AC टू DC मध्ये म्हणजे काय माहिती का? अल्टरनेटिंग करंट इनटू डायरेक्ट करंट. त्याच्यामध्ये AC टू DC मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, आता इथेची वेव्हफॉर्म आहे बघा. AC ची वेव्हफॉर्म जी असणार आहे ही सायनोसॉइडल वेव्हफॉर्म असणार आहे आपली. ठीक आहे, ही कोणती वेव्हफॉर्म आहे आपली? सायनोसॉइडल वेव्हफॉर्म. सायनोसॉइडल वेव्हफॉर्म मध्ये करंटचा जो मॅग्निट्यूड असणार आहे हा आपला काय असणार आहे? कंटिन्यूअसली चेंज होत जातो. ठीक आहे ना, हा बघा एकदा पॉझिटिव्ह झालेला आहे एकदा निगेटिव्ह झालेला आहे. AC मध्ये करंटचा मॅग्निट्यूड हा नेहमी चेंज होत जातो. लक्षात आलं? आता मला काय करायचं आहे? ह्या AC ला DC मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी मी काय केलं तर रेक्टिफायरचा यूज करेल. रेक्टिफायर काय करायचं म्हणजे का AC टू DC मध्ये कन्वर्ट करेल. आता DC मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर या DC चा जो करंटचा जो मॅग्निट्यूड असणार आहे, करंटचा जो मॅग्निट्यूड असणार हा कसा असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. करंटचा मॅग्निट्यूड कसा आहे का? कॉन्स्टंट असणार आहे. लक्षात आलं? आता बघा आपल्याला AC टू DC मध्ये करायची गरज का पडलेली आहे? ठीक आहे, आता आपल्या घरात जो सप्लाय वगैरे असतो हा सप्लाय कोणता असतो? आपला AC सप्लाय असतो, बरोबर आहे. पण आपल्या घरात काही असे इक्विपमेंट असतात ते फक्त DC वरच चालतात. फॉर एक्झाम्पल तुमची मोबाईल चार्जर वगैरे घ्या. ठीक आहे, मोबाईलची जी बॅटरी असते, मोबाईलची बॅटरी जर तुम्हाला चार्ज करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला DC सप्लायच लागेल. ठीक आहे, त्यासाठी मोबाईलचं जे काही चार्जर असणार आहे त्या चार्जर मध्ये काय केलेलं आहे? आपण रेक्टिफायर यूज केलेला आहे. ते रेक्टिफायर काय केलं माहिती का? आपल्या घरात जो AC सप्लाय आलेला आहे त्या AC सप्लायला कशामध्ये कन्वर्ट करतो? DC सप्लाय मध्ये. तो DC सप्लाय कोणाला दिला आहे? म्हणतो आपल्या मोबाईलच्या बॅटरीला. त्या पद्धतीने तुमची मोबाईलची बॅटरी चार्ज होऊ शकते. ठीक आहे, जर तुम्ही AC व्होल्टेज देण्याचा प्रयत्न जर केला, ठीक आहे, हे एक्झाम्पल समजतो तुम्हाला. जर AC सप्लाय जर दिला तुम्ही मोबाईलच्या बॅटरीला तर तुमची बॅटरी ही चार्ज होणार नाहीये. का चार्ज होते ते पण लक्षात घ्यायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर AC सप्लाय जर देत आहे, ठीक आहे, AC सप्लाय दिलं, AC सप्लाय मध्ये काय असतो की सायनोसॉइडल वेव्हफॉर्म असते तुमची. एक पॉझिटिव्ह सायकल आणि निगेटिव्ह सायकल असते. जर AC सप्लाय दिला, फॉर एक्झाम्पल मी 2 एंपियर करंट देतोय, ठीक आहे, 2 एंपियर करंट कोणता आहे? AC सप्लाय. तर काय होईल? फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलला 2 एंपियर तर घेईल तो, बरोबर. पण दुसऱ्या सायकलला, दुसऱ्या निगेटिव्ह सायकलला 2 एंपियर काय करून टाकतो? मायनस करून टाकतो. म्हणजे प्लस 2 एंपियर आणि मायनस 2 एंपियर करून काय होईल? ते कॅन्सल होऊन जाईल. म्हणून तुमची जी बॅटरी असणार आहे ती AC सप्लायवर कधीच चालणार नाही, म्हणजे चार्ज होणारच नाही ती. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करतो? त्याला DC सप्लाय प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, त्यासाठी आपण इथं रेक्टिफायरचा वापर आपण यूज करणार आहोत. आता समजून घ्या, ही बेसिक सर्किट डायग्राम आहे हाफ वेव रेक्टिफायरची. हाफ वेव रेक्टिफायर मध्ये आपण काय केलेलं आहे? इथे एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. हा जो सिंबल आहे हा काय? ट्रान्सफॉर्मरचा सिंबल आहे. आता आपण सप्लाय व्होल्टेज किती देतोय? सुरुवातीला 220 व्होल्टेज देतोय आपण. ठीक आहे, सप्लाय कोणता येतं? AC. आता मला काय करायचं आहे? ह्या AC ला काय करायचं आहे? DC मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी मी काय केलं माहिती का? इथं PN जंक्शन डायोडचा वापर केलेला आहे. काय? PN जंक्शन डायोडचा वापर केलेला आहे, बरोबर. आणि सेकंडरी साइडला ही त्याची प्रायमरी साइड, ही काय त्याची सेकंडरी साइड आहे. सेकंडरी साइडला मी काय केलं? तर मी आउटपुट घेणार आहे. आउटपुटला इथं काय कनेक्ट करतो मी? RL काय तुमचा? हा लोड रेजिस्टन्स आहे. हा काय तुमचा? लोड रेजिस्टन्स. आणि मला इकडनं DC आउटपुट भेटणार आहे. आता लक्षात द्या, DC आउटपुट हा भेटणार कसा आहे मला? आता हाफ वेव रेक्टिफायरचं वर्किंग व्यवस्थित समजून घ्या. एकदम सिंपल वर्किंग आहे असं. आता जेव्हा मी याला इकडनं सप्लाय वगैरे देईल तेव्हा मी इथं काय येईल? इथं पॉझिटिव्ह हाफ सायकल येईल माझी. ठीक आहे, ही पॉझिटिव्ह हाफ सायकलला इकडं हा काय? PN जंक्शन डायोड तुमचा. हा काय आहे? P पॉझिटिव्ह आणि हा काय आहे? निगेटिव्ह. आता जेव्हा मी याला सप्लाय देईल तेव्हा इथं काय आहे? एक पॉझिटिव्ह आहे आणि इथं काय भेटते मला? निगेटिव्ह भेटते. म्हणजे PN जंक्शन डायोडच्या P ला काय भेटतोय? पॉझिटिव्ह भेटतोय आणि N ला काय भेटतोय? निगेटिव्ह. म्हणजे इथं काय झालेलं आहे? तुमचा फॉरवर्ड बेस झालेलं आहे. फॉरवर्ड बेस कंडिशन. फॉरवर्ड बेस कंडिशन मध्ये तुमचं करंट हे फ्लो होणार आहे. फॉरवर्ड बेस कंडिशन म्हणजे काय? हे बघा, जेव्हा PN जंक्शन डायोडला पॉझिटिव्ह, P ला पॉझिटिव्ह भेटतो आणि N ला निगेटिव्ह भेटतो, म्हणजे काय? फॉरवर्ड बेस. त्या साइडला तुमचं करंट सर्किट मध्ये फ्लो व्हायला लागतं. ठीक आहे, सर्किट मध्ये करंट फ्लो व्हायला लागेल तुमचं. नंतर रिव्हर्स बेस मध्ये काय होणार आहे? हे बघा, जेव्हा तुमचं सर्किट मध्ये करंट फ्लो व्हायला लागेल या कंडिशनला
तेव्हा मला इथलं आउटपुट वगैरे भेटणार आहे. ठीक आहे, हे बघा मी इकडनं काय देतोय, सप्लाय वगैरे प्रोव्हाइड करतोय इकडनं, बरोबर, इकडनं सप्लाय प्रोव्हाइड करतोय. आता फर्स्ट सायकल केली मला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, तर मला आउटपुट काय भेटला, हा आउटपुट भेटला. ठीक आहे, नंतर काय होईल, सायकल काय होईल, परत चेंज होऊन जाईल. इथं अल्टरनेटिंग आहे ना, सायकल काय होईल, परत चेंज होऊन जाईल. म्हणजे इथं काय होईल, तुमचा इथं निगेटिव्ह होऊन जाईल आणि इथं काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल. आता बघा, आता इथं काय होतंय, रिव्हर्स बेस कंडिशन येते. रिव्हर्स बेस कंडिशन म्हणजे काय, जेव्हा पी ला आपण निगेटिव्ह भेटतोय, पी एन जंक्शन डायोडचा पी ला निगेटिव्ह भेटतोय आणि एन ला काय भेटतोय, पॉझिटिव्ह भेटतोय. एन ला काय भेटतोय, पॉझिटिव्ह. त्या ती कंडिशन कोणती आहे, रिव्हर्स बेस. रिव्हर्स बेस कंडिशन मध्ये तुमचं करंट कधीच फ्लो होऊ शकत नाही सर्किट मध्ये. आलं लक्षात. आता ही कंडिशन कोणती होती आपली, हे बघा ही कंडिशन कोणती आहे, रिव्हर्स बेस कंडिशन. इथं करंट फ्लो होणार आहे का, तुमचं करंट फ्लो इथं होणार नाही. ठीक आहे, परत काय होईल, तुमची सायकल, नेक्स्ट सायकल परत काय होईल, इथं पॉझिटिव्ह होऊन जाईल, इथं निगेटिव्ह होऊन जाईल. परत इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह भेटला, परत काय झालं, फॉरवर्ड बेस कंडिशन. फॉरवर्ड बेस कंडिशनला म्हणजे काय होतंय, तुमचं करंट इथं फ्लो होते. करंट फ्लो झालं, हे बघा मला आउटपुट इथं भेटलेलं आहे. लक्षात आलं. नेक्स्ट सायकल काय होईल, परत हा निगेटिव्ह, हा काय होईल, परत पॉझिटिव्ह. परत काय, रिव्हर्स बेस कंडिशन. परत काय होणार, तुमचं करंट फ्लो होणार नाही. लक्षात आलं. एकदम सिंपल आणि सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगितलं हाफ वेव्ह रेक्टिफायर हा वर्क कसा करतो. ठीक आहे, आपण फुल वेव्ह रेक्टिफायर पण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी हाफ वेव्ह रेक्टिफायरचे काही इम्पॉर्टन्स पॉइंट वगैरे तुमच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लेक्चर घेतलेले नाही. जास्त काही लेंदी वगैरे घेतले नाही लेक्चर, तुम्हाला शॉर्ट टाइम मध्ये जास्तीत जास्त समजण्यासाठी मी हे लेक्चर घेतलेले. ठीक आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये जो रिपल फॅक्टर असतो, रिपल फॅक्टर म्हणजे काय माहिती का, रिपल फॅक्टर मध्ये एसी मध्ये काही डीसी चे कंपोनेंट अवेलेबल राहणार, त्याला काय म्हणतो आपण, रिपल म्हणतो. त्याचा रिपल फॅक्टर किती असणार आहे, 1.21 असणार आहे. हा भरपूरदा क्वेश्चन्स वगैरे विचारला गेला आहे तुम्हाला. नंतर पीक इनव्हर्स व्होल्टेज हे किती असणार, तुमचं Vm असणार आहे. कशामध्ये, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये. हाफ वेव्ह रेक्टिफायरची इफिशियन्सी किती असणार आहे, 40.6% असणार आहे. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये फक्त आपण एक सिंगल डायोडचा आपण इथे वापर केलेला आहे. लक्षात आलं, समजलंय. नेक्स्ट लेक्चरला आपण फुल वेव्ह रेक्टिफायर बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा. थँक्यू.